येणारा पहिला चेंडू लेफ्ट मोर द विकेट इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 स्ट्रायकिंग एंडवरती अवधूत तांडेल इथे पाहायला मिळतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र पेडल स्वीप बैठक शॉट, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. आणि त्यानंतरचा येणारा 5वा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. खराब गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेंडूला इथे फुल टोल केला स्ट्राईक वरती. दक्ष होतो इथे सज्ज. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. येणारा अंतिम चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र काय करताय, चेंडू येईल सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या षटकातला लगावलेला हा 5वा षटकार. खूपच खराब गोलंदाजी आपल्याला दक्षी पाहायला मिळाली. तब्बल 33 धावा या आपल्या षटकामध्ये खर्च करताना आपल्याला दक्ष इथे पाहायला मिळालाय. धाव संख्या पुढे जाऊन सरकली 30 म्हणजे 35 अंकावरती. आणि या षटकामध्ये आल्या त्याच म्हणजे 33 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 2च धावा इथे खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड केला गेलाय. अफलातून फटका आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्विच इट केला मिळतोय. पुढचा चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका, आता मात्र प्रॉपर चेंडूवरती टायमिंग झालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे. 2 धावांची आहे ती गरज. मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि या स्पर्धेतली सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी कंप्लीट करणारा पहिला खेळाडू अवधूत तांडेल इथे ठरलाय. याचा चांगली आक्रमक खेळी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. 52 धावांची नाबाद खेळी आपल्याला अवधूत तांडेलच्या बॅट मधून पाहायला मिळते आहे. 17 चेंडू 52 धावा. हा सामना इथे जिंकतोय तीर्थ स्पोर्ट्स संघ. आणि या स्पर्धेतला केला जातोय दुसरा विजय प्राप्त. तब्बल 6 षटकार आणि